जय गजानन, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. तर आज आपण छोल्याची भाजी बनवणार आहोत. हे हरभरे आपण शिजून घेतलेले आहेत पाण्यात तेल मीठ टाकून, आणि त्याच्यासाठी लागणारी सामग्री आता आपण सामग्री पाहू. चला या. तर हे घेतलेलं आपण लसण घेतलेला आपण ठेसून. त्याच्यानंतर हा आपला घरगुती मसाला, भाजलेलं खोबरं घेतलं मिक्सरमधून बारीक काढून, कांद्याची पेस्ट घेतली आपण मिक्सरमधून काढून, आणि हे जे आहेत हे लाल मिरच्या, अद्रक आणि लसण याची पेस्ट घेतली आपण मिक्सरमधून काढून. हा आंबा आहे, कच्चा आंबा, हा आपण घेतलेला खिसून. आणि हे टमाटा आहे, हे आपण मिक्सरमधून काढून घेतल्याची प्युरी तयार करून घेतली. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर आपण सगळ्यात पहिले आता एक कढई घेतली. कढई आपण याच्यावर गॅसवर ठेवलेली आहे. गॅस आपण फुल करू. गॅस फुल केला. आता आपण याच्यात टाकू पहिले सगळ्यात पहिले तेल. हे एक पळी, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पळी तेल टाकलं आपण. तेल आता आपण गरम होऊ देऊ. तेल तपलेलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला टाकायचं यात लसण. आता लसण आपण सगळं टाकून घेतला. चम्मचच्या साहाय्याने आपण असं परतून परतून घेऊ. आता आपल्याला लसण लाल होऊ द्यायचा थोडासा. आता आपल्याला याच्यात टाकायचा कांदा. या कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती आपण मिक्सरमधून. आता हे टाकून झालेली आहे. कांद्याची पेस्ट चांगली होऊ द्यायची आपल्याला तेलात. आता हे कांद्याची पेस्ट चांगली होऊ देऊ आपण. हे चणे आहेत. हे चणे आपण रात्रभर भिजू घातले होते. रात्रभर भिजल्यानंतर आपण सकाळी धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये टाकले, तेल मीठ टाकले, आणि हे आपण शिजून घेतले. तर आता आपला कांदा लसण झालेला आहे. याच्यात आपण जे भाजून खोबरं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. आता हे टाकून झालेलं आहे आपलं. आता एकदा आपण फिरून घेऊ असं. तर याच्यात टाकायची आपल्याला चटणी, जी आपण लाल काढून घेतलेली आहे. एकदा ही बी हलवून घ्यायची अशी. आता आपण जे टमाटे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकायचे. आता ते टाकून झालेली आहे आपली. मिक्स करून घ्यायचं चांगलं. चांगलं मिक्स झालेलं आहे. याला थोडंसं होऊ देऊ आपण. आता याच्यात टाकायची 1 चम्मच हळद. एक चम्मच हळद टाकून झालेली आहे. त्याच्यानंतर आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकायचा आहे. तोही टाकून झालेला आहे. आता याला मिक्स करून घ्या एकदा डबल. आता मिक्स झालेला आहे मसाला. आता याच्यात टाकू जो आंबा आपण खिसून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. आता आंबा टाकून झालेला आहे. एकदा डबल मिक्स करून घेऊ. आता थोडासा हा आंबा जो आहे होऊ देऊ आपण या मसाल्यात. याच्यात टाकायचे या मसाल्यात आपल्याला आता चणे. आपण चणे टाकून घेऊ सर्व. आता सर्व चणे टाकून झालेला आहे. याला मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालेले आहेत आपले चणे सगळे. आता याला थोडंसं होऊ देऊ आपण. आता याच्यात टाकायचा आपल्याला कढीपत्ता. हा आपण असं सगळंच टाकून धुवून घेतलेला आहे. आता याच्यात सोडायचं आपल्याला पाणी. जे कुकरमध्ये पाणी आहे चण्याचं तेच पाणी याच्यात सोडून द्यायचं आहे. आता ते सोडून झालेलं आहे. एकदम मिक्स करून घेऊ. आता मिक्स झालेलं आहे. आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार. आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. आता मीठ टाकून झालेलं आहे. मिक्स करून घेऊ एकदा मीठ. आता मिक्स करून झालेला आहे.
याच्यात थोडंसं पाणी अजून सोडायचं आहे आपल्याला. आता याच्यात पाणी सोडून मी झालेलं आहे आपलं. आता आपण याला उकळी येऊ देऊ 1-2. आता ही भाजी रेडी झालेली आहे. एकदा आपण चेक करू. हा, हे पहा, भाजी रेडी झालेली आहे. आता छोल्याची भाजी आता तयार झालेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गजानन.